कोकणातल्या सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्गातल्या सगळ्या जत्रेनंतर मिळणारो मुख्य मेनू म्हणजे मालवणी खाजा. ह्या खाजा कसा बनता आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिली गुळ असताना तर गुळाचा पाक करून घ्यायचो लागता आणि जे बेसनच्या पिठाचे कांडियो केलेले असतात त्यो कांडियांवरती मग गुळाचा पाक टाकून घेतल्याने आणि त्याच्यावर त्याने टाकल्याने आता काळ्यो तिळियो म्हणजे त्याला आपण काळे तीळ म्हणतो. आणि त्यानंतर ते काळे तीळ टाकल्यानंतर थोडंसं आल्याचं पाक असता आणि त्यानंतर त्यात थोडासा ह्यो गुळाचा पाक जो असता ना तो व्यवस्थित परतून घ्यायचो लागता. त्याच्या जे बेसनचे कांडे असतात त्यो केलेले असतात आणि त्याच्यावरती गरम गरम पाक ओतून हे आता ढवळून घेतात. ते काय व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावरती जेवढा तुम्ही ढवळतालच ना तेवढा त्यानंतर तर सुकता आणि असं रवल्यानंतर पूर्णतः एकदम सुक्या होता आणि फायनली असं एकदम सुक्या खडखडीत आणि एकदम खमंग असा खाजा बनता. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.